मी कधीच कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही. माझ्यासाठी लँग्वेज इज नॉट अ बॅरियर ॲट ऑल. म्हणजे मला मला कुठलीही भाषा द्या, मला करायला आवडेल. पण समहाव कामच मराठीतून फार काही आलं नाही. मी एक केली होती इनफॅक्ट मध्यंतरी. मी कॉन्स्टेबल मंजू नावाची जी सिरियल होती त्यात मी एक कॅमिओ केला. बट मला स्वतःला नाही माहीत, कारण मला जितके पण लोक भेटतात प्रत्येक जण आजही, आता सिरियल संपून 2.5 वर्ष झाली आहे तरीही, सुंदरा संपून 2.5 वर्ष झाली तरीही आपल्या मराठी इंडस्ट्रीतली अनेक लोक भेटून मला हेच म्हणतात की खूप छान काम करतेस, किती नॅचरल काम करतेस, आम्हाला तुझं काम आवडतं, किती ह्या खूप कौतुक होतं. मग मला असं होतं की पण मग काम का नाही देत आहात. म्हणजे ठीक आहे ॲक्टर्स तर आय अंडरस्टँड ऑफकोर्स, पण माझं अनेक क्रिएटिव्सशी, अनेक मेकर्सशी पण बोलणं झालं आहे. म्हणजे ते मला असं की आम्हाला फार आवडतं की तू किती क्रिएटिव्ह आहेस, तू फक्त ॲक्टिंग एके ॲक्टिंग नाही करत, तू इतर गोष्टी पण एक्सप्लोर करतेस, तू नेहमी स्वतःला ग्रो करत असतेस, तू वर्कशॉप्स करतेस. माझ्या बॅकग्राऊंडला एकच वाक्य असतं की पण मग काम का नाही देत आहात तुम्ही. की तुम्हाला जर एखादी व्यक्ती माहिती आहे की चांगलं काम करते तर का त्या व्यक्तीसाठी मग का नाही. आणि असं नाहीये की आपल्याकडे, आणि मी हे डे 1 पासून म्हणायला लागले की मला फक्त एक लीड केलंय म्हणून आता सगळे पुढचे मला लीडच करायचे अशातलाही माझं कधीच कंडिशन नव्हतं. आणि ह्याच्याबद्दल मी जितक्यांशी माझं बोलणं झालं मी त्यांनाही हे सांगितलंय. आय जस्ट फील आजही मी कदाचित चुकतही असेल हे बोलताना, पण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आजही असे खूप कमी कॅरेक्टर्स आहेत की जिथे ते युनिव्हर्सली माझ्यासाठी फिट होऊ शकतील. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर ती जाड मुलगी असेल तर मग एकतर ती टिपिकल एक मैत्रीणच असेल जी खादाड दाखवतात, किंवा मग काहीतरी कॉमेडी कॅरेक्टर असेल, किंवा मग अगदीच ते अच्छे करणारे जे विलन, एक कॅरिकेचर. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ऑफकोर्स कॉमेडी इज माय फेवरेट जॉनर, ती वेगळी गोष्ट आहे, मला ती करायला. पण जर जाड मुलगी असेल किंवा जाड व्यक्ती असेल तर काहीतरी एक कॅरिकेचरिश अटॅच केलंच पाहिजे, किंवा तिला खादाडच दाखवली पाहिजे, किंवा मग शी इज अन अंडरडॉग आणि मग ती कशी हिरो म्हणून येते. जो सुंदराचा प्लॉट होता मेजरली की शी इज अन अंडरडॉग आणि ती त्याच्यातून कशी बाहेर पडते आणि एम्पावर होते. सो मला असं वाटतं की युनिव्हर्सल कॅरेक्टर्स, मी पण एखादं छानसा कॅरेक्टर, जसं आता फॉर एक्झाम्पल माझ्या घरी सगळेच सिरियल्स बघतात इन जनरल. सो आता फॉर एक्झाम्पल माझ्या मैत्रिणींचेच कॅरेक्टर्स घेऊन सांगेन. लग्नानंतर होईल प्रेममध्ये काश्मीराचं जे काश्मीरा कुलकर्णीचे कॅरेक्टर करते रम्याचं, तसं एखादं कॅरेक्टर मी करू शकले असते. किंवा सावल्यांची जणू होऊ सावलीमध्ये गौरी किरण जे कॅरेक्टर करते वैनीचं, दॅट इज अगेन फनी आहे ते सुद्धा कॅरेक्टर, ते पण मी करू शकले असते. पण अशा दे आर युनिव्हर्सल कॅरेक्टर्स, युनिव्हर्सल आहेत. आता त्या दोघी इंडिव्हिज्युअली ॲज ॲक्ट्रेसेस दे आर डुईंग कम्प्लीट जस्टिस टू दॅट पार्ट, मी त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. पण माझं म्हणणं आहे की ह्या अशा कॅरेक्टर्ससाठी पण माझा विचार होऊच शकला असता जो नाही होत. सो मी पण जरा त्या फिक्समध्ये होते की मी काय करावं. माझा एक खूप चांगला मित्र आहे आणि तो कास्टिंग डिरेक्टर आहे म्हणून मी त्याला ओळखते. सो मी अशी कधी फिक्समध्ये पडले ना की मी कित्येकदा त्याला फोन करते की मी क्या करू, ये प्रोजेक्ट करू क्या. मला मधल्या काळात पण एका हिंदी सिरियलसाठी चाललं होतं, पण मला नाही आवडलं कॅरेक्टर, का असं बरेच अदर लॉजिस्टिक गोष्टी बऱ्याच होत्या त्यात. सो मी तेव्हा त्याला फोन केला, म्हटलं की सुनिये ना, म्हटलं मी आत्ताच एक वेब सिरीज, आणि त्या तस्करीचं शूट झालं होतं. सो माझं तेव्हा मनात आलं होतं की म्हटलं मी तस्करी आत्ता, म्हटलं मैंने वेब शो किया है, तर मग मी थांबावं का, की मी टेलिव्हिजनकडे परत वळावं. म्हटलं टेलिव्हिजन केल्यावर मग इतर कामं करता येत नाही, की म्हटलं मग मी मराठीत करू. तेव्हा त्याने मला एकच गोष्ट सांगितली. तो म्हणाला की तू ॲक्टर आहेस ना, मग तुला कुठलंही काम, तुझा सराव झाला पाहिजे, किंवा यू शुड कीप वर्किंग इरिस्पेक्टिव्ह ऑफ द मीडियम. सो माझ्यासाठी तो कधीच नव्हतं. सो मी तर आय वॉज वेटिंग की मला कधी काम मिळेल, आणि मी कधीच कामाला नाही म्हणत नाही. बट आय डोंट नो, मला आवडलं असतं पण काही मिळालं नाही, काही वर्कआउट झालं नाही. आणि जे वर्कआउट झालं होतं, एक खूप छान शो करणार होते,
पण इतर म्हणजे आय डोंट नो चॅनल कडून काहीतरी झालं आणि तो पूर्ण शोच स्क्रॅप झाला. मराठीमध्ये एक शो करणार होते मी. अच्छा. खूप मस्त शो होता तो सुद्धा, पण तो अख्खाच्या अख्खा शो स्क्रॅप झाला काही कारणांमुळे. बट सो आय डोंट नो, मी पण ह्याच अजूनही त्या माझंही ते चक्र सुरू आहे की प्रत्येक जण म्हणतं की येस येस करूया, आणि हे एक्झॅक्ट असे की हातबीत धरून की येस सांगते ना करूया नसतं काहीतरी एकत्र करूया, कोणीही फोन करत नाहीत. आणि मला त्यामुळे जेन्युइनली जी लोक लक्षात ठेवून, खूप खूप कमी लोक आहेत की ज्यांनी आता गेले 2 वर्षात सिरियल संपल्यावर इरिस्पेक्टिव्ह की फिक्शन असेल, नॉन फिक्शन असेल, रियालिटी शो बेस्ड काही असेल, मला फोन केले आहेत, मी म्युझिक व्हिडिओज केले. सो आणि हे सगळे ना तीच लोक आहेत की ज्यांनी जे म्हणाले की आपण काम करूया हा, आणि त्यांनी काम केलंय माझ्याबरोबर. सो इट्स अजून एक गोष्ट अशी आहे ना की बिकॉज माझा असा कुठला ग्रुप नाही आहे की जसे आता MTA ची मुलं आहेत त्यांचा एक ग्रुप आहे, किंवा ललितमधून आलेले आहेत, किंवा कोणी कॉलेजेसच्या नाटकाच्या ग्रुपमधून, की ते ओळखीचे असल्यामुळे. आणि इट इज फेअर इनफ की आता माझ्याकडे पण जेव्हा काही पहिलं काम येतं तर मी सगळ्यात आधी माझ्याच फ्रेंड्समध्ये. सो कधी कधी तेही होतं की आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. आय डोंट ब्लेम एनीबडी, बट कित्येकदा तो आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड वाली वाली गोष्ट होऊन जाते. सो ठीक आहे, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द इंडस्ट्री ऑफ हाऊ थिंग्स फंक्शन. तर फिंगर्स क्रॉस्ड की आता तर चांगलं काम पदरी पडलंय माझ्या. यापुढे सुद्धा असेलच, हिंदी किंवा मराठी मी काम करत राहणार आहे, आणि मला काम करण्याची, दोन्ही भाषांमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे. पण बिग बॉसला पण फोन आला होता बिग बॉस साठी? गेल्या वर्षी आला होता, या वर्षी नाही. तू सरळ नाही, मी खूप आधी तर माझी इच्छा नव्हती, पण म्हटलं ऍटलिस्ट भेटून घेऊया, कारण आउटराईट कुठल्याही कामाला नाही म्हणणं इज नॉट गुड. सो मी गेले, मीटिंग आणि पण झाली आमची, आणि नेमकं तेव्हा जसं मगाशी म्हणाले की एक शो येणार होता. सो मग मी बसून जरा माझे प्रोज अँड कॉन्स दोन्ही गोष्टींचे जरा वे केले की हे केलं पाहिजे की शो केला पाहिजे. आणि मग इतर बऱ्याच, बिकॉज इट्स नॉट अन इझी शो, हे तर फॉर शुअर आहे. इट इज नॉट फॉर द फेंट हार्टेड, हे पण तितकंच खरं आहे. सो मी बऱ्याच खूप गोष्टी मी कॅल्क्युलेट केल्या, आणि गंमत अशी झाली की दोन्ही पण गोष्टी घडल्या नाही. म्हणजे मी बिग बॉसही केला नाही आणि मी तो शो सुद्धा तो झालाच नाही. बट इट्स ओके. आय थिंक ज्याची जी वेळ असते त्यावेळी ती गोष्ट घडणार. सो आय नेव्हर रिग्रेट की जर एखादी गोष्ट माझ्या हातातून गेली, वाईट वाटतं, पण मी कधीच रिग्रेट करत नाही, कारण मला माहिती आहे की जर हे नाही घडलं तर दुसरं काहीतरी बेटर माझ्यासाठी आहे. कधी आहे ते नाही माहीत, पण आहे हे एवढं नक्की. निश्चित. पण आत्ता मला तुला ना एक असं म्हणतात, म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल आपल्याला चुकत नाही, तो चालूच असतो, तो वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येतो. एका यशाच्या काळातही तुम्हाला यश येतंय, पण त्याच्यातही एक वेगळा स्ट्रगल असतो जो आपण फेस करत असतो. आणि असं म्हणतात की प्रत्येक टप्प्यावर ते येतच असतात जोपर्यंत तुम्ही काम करता, आणि त्यासाठी उलट स्ट्रगल येणं चांगलंच म्हणेल असं म्हणतात की कारण तुम्ही काम करताय, तुम्ही हालचाल करताय, तुम्ही ऍक्टिव्ह राहताय. सो मला सांग, सुंदरा मनामध्ये भरली तो प्रोमो मला आजही आठवतो की एक्झॅक्टली काय आहे, कारण ती दाखवत नव्हते तिचा चेहरा असं, आणि हे काय आहे काय, आणि ती कॉन्सेप्ट समोर आली. मग पटकन आम्ही भूतकाळात गेलो, जैसी जैसी कोई नहीं, की जी सिरियल त्यावेळेला प्रचंड हिंदीमध्ये गाजली होती. अरे हे काहीतरी वेगळं मराठीत आता आणतात की ते क्लिक होईल, आणि ती झाली क्लिक. सो ती सुंदरा मिळवण्याआधीचा स्ट्रगल, सुंदरा मिळवल्यानंतरचा स्ट्रगल, आणि आत्ताचा स्ट्रगल, हा स्ट्रगल कसा बदलत गेलाय अक्षयाच्या लाईफमधला? मला ऑनेस्टली स्पीकिंग असं वाटतं की काम मिळणं कठीण नाही आहे, काम सस्टेन करणं कठीण आहे, आणि दॅट इज द रिअल स्ट्रगल. सो ये रिश्ता सुरू होतं, तिथे काम थोडं कमी झालं होतं, आणि मी एक हिंदी शो साईन केला होता, मग तो सुद्धा स्क्रॅप झाला. सो मधल्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हतं, तेव्हा मी खूप थिएटर आणि परत करायला लागले होते. सो 2019 मध्ये मी घरातून आय मूव्ड आउट. मी वरईला राहायचे, म्हटलं की रोजचं अंधेरी, हे खूप अंधेरी वरई ट्रॅव्हल खूप होते. सो मी शेअरिंगमध्ये राहत होते अंधेरीमध्ये, आणि तेव्हा मी झाडून काढायचे स्टुडिओज, म्हणजे A to Z. रोज मी कमीत कमी 10-15 स्टुडिओज फिरायचे. आम्ही 3 मैत्रिणी होतो, आम्ही 2 स्कूटरवरती फिरायचो सगळीकडे की इज देअर एनिथिंग फॉर मी, हाय डू आय फिट इन टू एनिथिंग, कॅन आय ऑडिशन.
10 पैकी मला 3 मध्ये फक्त फिट बोलायचे, 7 मध्ये नॉट फिट बोलून बाहेरच्या बाहेर मला टाटा बाय बाय करायचे. पण आय डिडंट स्टॉप देअर. मी कंटिन्यूस आय शोड अप. माझं असं होतं की मला काम हवं आहे आणि ती मेहनत घेण्याची तयारी माझी आहे. सो मी कंटिन्यूस मी जायचे. मी एका वेळी 3 एक्सपेरिमेंटल नाटकं करत होती. घाटकोपरला जायचे, घाटकोपरवरून अंधेरी, अंधेरीवरून वर्सोवा, हे आय वॉज जगलिंग दिस. मी असिस्ट करत होते, कारण त्यावेळेला असं होतं की मी खूप मोठा स्टेप घेतलाय घरातून बाहेर पडण्याचा. सो मला रेंट आणि स्वतःच्या ह्याच्यावर भरायचंय. इतकी वर्ष मस्त कम्फर्टेबली आईबाबांच्या घरी मी राहत होते.